नमस्कार, मी विधी बोत्रे. आज मी यूट्यूब चॅनलवरती आलेले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. माझ्या बिझनेसवरती जे पुस्तक लिहिले होते अवेकनिंग द बॉस विदिन हाऊसवाईफ, तर त्या पुस्तकाचे काही रिव्ह्यूज मला मोबाईलवरती आलेले आहेत. काही जणांनी गृहिणी काही जणांनी ते रीड केलेले आहेत, तर त्यांचं मत काय आहे ते त्यांनी मला पाठवलेलं आहे. तर मी तुम्हाला ते वाचून दाखवते की त्यांचं मत काय आहे ते. पहिली आहे प्रिया. प्रिया ही सुद्धा एक गृहिणी आहे. तिने हे पुस्तक रीड केलेले आहे. तर तिचे रिव्ह्यू काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. लग्नानंतर माझं आयुष्य म्हणजे एक टिपिकल गृहिणी म्हणून जगणं चालू होतं. लॉकडाऊन दरम्यान आर्थिक कोंडी फोडण्यासाठी पाऊल उचलावे लागले आणि मला व्यावसायिक सुरू करण्याची संधी मिळाली. वाचताना या पुस्तकातील विधीप्रमाणे मीही काही घरगुती पर्याय चाचपडत आले. स्वयंपाक, मुलं, व्यवसाय, ग्राहक या सगळ्याच ठिकाणी मन तारांबळ, अनाठाई धावपळ अंगावर आली आणि तब्येतीतला मोठा झटका लागला. या सगळ्यात युद्धात कुरुक्षेत्रावर गोंधळल्या स्थितीत उभे असताना जणू श्रीकृष्णप्रमाणे हे पुस्तक पुढ्यात आलं आणि आपल्या कामाचा गीतार्थ कळू लागला. आता तब्येत, व्यवसाय आणि इतर सगळ्या ठिकाणी कसं हँडलिंग करावं याचा विश्वास आलाय. हे पुस्तक माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत आणि लग्ना अगोदर मनात करिअर करण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा होती, लग्नानंतर त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाही असेल. महिलांच्या आणि मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर आयुष्यमान बदलून जातं. मनातल्या इच्छा ज्या असतात त्यांना वेगळं वळण लागतं. हे पुस्तक वाचलं तर शिकण्यात येईल की एक प्रकारचं वर्कशॉप आहे. कुठलं काम, व्यवसाय सुरू करण्याची ज्यांना ट्रेनिंग घेता येत नाही, रोजच्या कामामधून, किचनमधून जाता येत नाही, हे पुस्तक घेऊन वाचून काढले तर ती चांगली अशी प्रेरणा मिळेल आणि अस्ताव्यस्त आणि अतिव्यस्तपेक्षा प्रॉपर मार्ग मिळेल, आत्मविश्वास मिळेल. किती छान रिप्लाय दिल्या. प्रिया या गृहिणी आहेत, त्यांनी मस्त रिव्ह्यू दिलेले आहेत. तर पुढचं आपण बघूया. दिशा भारद्वाज या मुंबईतील इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर आहेत. त्यांनी सुद्धा हे रीड केलं आहे. तर आपण पाहूयात. अवेकनिंग द बॉस विदिन हाऊसवाईफ हे लेखक वल्लभ बोत्रे यांचे एक विचारप्रवर्तक कार्य आहे, जिथे त्यांनी विधी नावाच्या महिलेचा वैयक्तिक अनुभव, तिचा संघर्ष, यश आणि तिच्या कृतीतून कशी साध्य करते हे सोप्या शब्दात आणि उदाहरणाद्वारे शेअर केले आहे. नियम, उपक्रम आणि उत्तम सल्ले यांचा समावेश असलेले हे पुस्तक जीवनात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच वाचले पाहिजे. यश, आनंद आणि परिपूर्तीचे महत्त्वाचे मुद्दे वाचकाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अनेक उदाहरणांसह विस्तृतपणे स्पष्ट केले आहे. हे प्रत्येकाला, विशेषतः गृहिणींना, त्यांच्या आवडीनिवडी आणि स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी शिकवले, प्रोत्साहित करेल आणि प्रेरित करेल. दिशा भारद्वाज, थँक्यू, तुम्ही छान रिव्ह्यू दिलेत. पुढे बघूया. सुचिता ही पण एक सुद्धा गृहिणी आहे. तिचं आपण मत बघूया, तिने काय मला पाठवलंय. या पुस्तकात स्वतःमध्ये लपलेली कार्यक्षमता कशी जागृत करावी एवढेच नाही तर जबाबदारीच्या ओझ्याखाली असताना देखील व्यवसायाचे ज्ञान कसं आत्मसात करावं हे विधी नावाच्या एका सामान्य गृहिणीच्या आयुष्याच्या उदाहरणातून पटवून दिले आहे. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचा आत्मसन्मान कसा वाढवायचा असेल तर हे पुस्तकातून आवर्जून वाचा. पुढचं आहे एक लेडी आहे मुंबईतील अग्रगण्य सामग्री फार्मसमध्ये ती आहे, जॉब करते. तर तिने सुद्धा मला एक पाठवलेलं आहे, तिचं पण बघूया. हे पुस्तक तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देईल. भाषा साधी आहे, अनुसरण करण्यास सोपी आहे आणि एक्सरसाइज देखील मनोरंजक आहेत. विद्यार्थी, गृहिणी किंवा जीवनात काही मार्गदर्शनाची इच्छा असलेल्या किंवा त्यांची आवड जोपासण्यासाठी धडपडत असलेल्या प्रत्येकासाठी हे उत्तम आहे. आवर्जून वाचावे. तर पुढचे आहे सुनील.
हे लेखक, दिग्दर्शक आहेत आणि सोशल वर्कसुद्धा आहेत, तर त्यांनीसुद्धा हे रीड केलं आहे, तर आपण त्यांचं मत जाणून घेऊया. शीर्षकच बरेच काही सांगते. मी या पुस्तकाचा पहिला वाचक आहे आणि ते ज्या पद्धतीने मांडले आहे त्याचे मी खूप कौतुक करतो. हे पुस्तक गृहिणींना केवळ त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नुसते अपार कष्ट घेत न करता कार्यक्षम, सोपे आणि स्मार्ट मार्गाने यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. व्यवसाय म्हणजे इतर लोकांच्या समस्याचे निवारण करताना दिलेली सेवा अथवा कामाचा मोबदला कमावणे आहे, हे लेखक सहजपणे स्पष्ट करतात. काही चांगल्या सवयी आणि नवीन कल्पनांसह स्वतःला अपडेट ठेवणे तुमच्या दैनंदिन दिनचर्येला नक्कीच बूस्टर ठरू शकते. ज्या गृहिणींची करिअरची उद्दिष्टे असतात, कठोर परिश्रम आणि प्रयत्न करण्यास तयार असतात, महत्त्वाकांक्षा असते, काही करण्याची जिद्द असते, हे पुस्तक त्यांना त्यांची शक्ती आणि सक्षमतेच्या कसोटीसाठी मदत करू शकते. एक तरुण निवेदित लेखक श्री वल्लभ बोत्रे त्यांच्या प्रेरणादायी महान विचारांसह लोकांना समस्या आणि अडथळ्यांवर काम करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणून मदत करण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात यशस्वी झाले आहेत. ज्या गृहिणी कौटुंबिक जबाबदारी आणि आर्थिक पाठबळता हातभार लावत आहेत, त्यांनी वेळ काढून हे पुस्तक वाचले पाहिजे. यातून तुमच्या वैचारिकतेत आणि ऊर्जेमध्ये नक्कीच चांगले परिवर्तन होईल. या सगळ्यांसाठी थँक्यू. तुम्ही बघितलंच असेल की किती छान छान रिव्ह्यू दिली आहेत. त्यांनी त्यांची मतं काय आहेत हे रीड केल्यानंतर त्यांनी मला पाठवले आहेत. तर तुम्ही कधी मला तुमची मतं पाठवणार, तुमचे रिव्ह्यू तुम्ही कधी देणार? तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक रीड करा. तुमचेही मला काही नवीन अनुभव येऊ देत की तुम्हाला काय वाटतं हे पुस्तक वाचून. तर नक्कीच हे पुस्तक रीड करा. थँक्यू.